कर्नाटक त्याचं काम आपण सुरू केलं होतं. 80 कोटी रुपयाचं कामही पूर्ण झालं होतं. दरम्यानच्या काळामध्ये काही लोक कोर्टात गेले. हायकोर्टमध्ये निर्णय आपल्या बाजूनी आला. ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्थगिती दिली. बराच काळ सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही प्रयत्न करत होतो केस लागावी, ती लागत नव्हती. मध्यंतरीच्या काळात ती सुप्रीम कोर्टमध्ये लागली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यावर पुन्हा हायकोर्टानेच विचार करावा आणि म्हणून त्यांनी ते हायकोर्टमध्ये परत पाठवलेली आहे. आता आम्ही हायकोर्टमध्ये अर्ज केलेला आहे, विनंती केली आहे की हायकोर्टाने ती सुनावणीला घ्यावी. आणि त्यांचं म्हणणं आहे की ईसीआय उत्तर देत नाहीये, तर भाजपाचे नेते उत्तर देत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा तर ईसीआयने पण उत्तर दिलं आणि ईसीआयने त्यांना स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला जे जे पाहिजे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. माझा त्यांना सवाल आहे की त्यांना जर ईसीआयकडनं उत्तर पाहिजे तर ते भाजपवर का आरोप करतात? त्यांना ईसीआयकडनं उत्तर पाहिजे तर ते पेपरमध्ये का म्हणतात? ईसीआयला पत्र द्यावं त्यांनी, ईसीआय उत्तर देईल त्यांच्याला. ईसीआयला ते याकरता पत्र देत नाही की या सगळ्या गोष्टी त्यांनी यापूर्वीच ईसीआयला माहितीच्या अधिकारात विचारल्या आणि 60 पानाचं उत्तर ईसीआयने त्यांना दिलं आणि त्यांनी त्यांचं तोंड बंद झालं. त्याच्यावर त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. माझा त्यांना खुला आव्हान आहे की जे 60 पानाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यातली डिस्क्रिपन्सी दाखवा. आता मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, विचारतो. आपल्याला इलेक्शनची पद्धत माहिती आहे. प्रत्येक पक्षाचा बीएलए असतो. काँग्रेस पक्षाचा बीएलए आहे प्रत्येक बूथवर. मतदार यादी तयार करण्याच्या कामामध्ये बीएलएचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे ती मतदार यादी काय होते बीएलए काँग्रेसच्या माहिती आहे. प्रत्येक मतदार यादी तयार झाल्यानंतर त्याची प्रत मोफत त्या पक्षाला आणि बीएलओला मिळते. म्हणजे संपूर्ण यादी मिळते त्या ठिकाणी आणि मग ती त्या बीएलओकडे जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याकरता मोफत यादी, म्हणजे ती वेबसाईटवर तर असतेच पण त्याच्यासोबत त्याची प्रिंटेड कॉपी देखील प्रत्येक पक्षाला मिळते. एकतरी ऑब्जेक्शन घेतलंय का काँग्रेस पक्षाने? दुसरं, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी प्रत्येक पक्षाचा बूथ एजंट हा बूथमध्ये असतो. काँग्रेस पक्षाचाही असतो. एका तरी काँग्रेस पक्षाच्या बूथ एजंटनी ऑब्जेक्शन घेतलेलं मला दाखवा. एक तरी घेतलंय का? याचा अर्थ सगळी प्रोसेस नीट झालेली आहे. कारण आम्ही बूथ एजंट म्हणून बसलोय. आम्ही जेव्हा लहान कार्यकर्ते होतो आम्हाला जर संशय आला तर आम्ही ऑब्जेक्शन घ्यायचो. नाही हा व्यक्ती योग्य नाही आहे, मग त्याला त्याचं सगळं दाखवावं लागायचं, नाही तर टेंडर वोट करावं लागायचं. मग असं एक तरी ऑब्जेक्शन घेतलंय का? नाही घेतलेलं. मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचं पुराव्यासहित उत्तर दिलं आहे. पुराव्यासहित 100%. खरं म्हणजे राहुल गांधींसोबत डिबेट करण्याकरता माझी गरजच नाही, आमचा कार्यकर्ताही करू शकतो. पण इफ ही एस्पायर्स आय एम रेडी. सर दोन्ही राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन सोहळा पार पडतोय. तिकडे शरद पवार असे म्हणतात की जी फूट पडली या फुटीकडे लक्ष देऊ नका, आता जोमाने काम करा. गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा जी आहे ती सुरू होती. कुठेतरी याला पूर्णविराम त्यांनी दिलाय त्यांच्या भाषणात. ते एकत्रित येणार की नाही तेच सांगू शकतात. त्यांनी पूर्णविराम दिला की अजून विचार करतायत तेच सांगू शकतात. यातल्या कुठल्याच गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या मनातलं जाणून मी तुमच्यापुढे ठेवू शकेन. सर, जयंत पाटील आता पवार साहेबांना म्हणालेत की मला सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त करा. मागील काही दिवसांपासून चर्चा आहे की महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप घडेल. काय शक्यता आहे? परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल. धानाच्या बोनसची फाईल ही अंतिम टप्प्यामध्ये आहे.
ती फायनान्सकडे गेलेली आहे. लवकरच फायनान्स त्याचे पैसे रिलीज करेल. अभिषेक, मराठीतला शेवटचा प्रश्न, मग हिंदी घेऊ. अनेकदा आता जर पाहायचं तर कोणाचे बाप आणि हे सगळं काढलं जात आहे, त्यावरून मोठ्या प्रमाणात टीका देखील होते. कुठेतरी शिवसेनेचे मंत्री देखील नाराज होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडनं देखील उघडपणे बोललं जात आहे. कशा प्रकारे बघताय याकडे? कुठेतरी नाराजी आहे शिवसेनेच्या मंत्री? कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. सर, शरद पवार यांच्याकडे आज पुस्तक प्रकाशन झालं, त्याच्यामध्ये सिंदूरबद्दल त्यांनी टीका केली आहे की सिंदूरचं मार्केटिंग भाजपला किती वेळ चालेल? मला असं वाटतं की प्रॉब्लेम काय आहे की त्यांच्या पक्षामध्ये कोण काय करताय याची 100% त्यांना माहितीच नसते. आणि म्हणून बघा, एकाच मंचावर सुप्रियाताई वेगळं बोलतात, त्याच मंचावर आपले जयंत पाटील वेगळं बोलतात, सिंदूरबद्दल पवारसाहेब वेगळं बोलतात आणि त्यांचे संपादक वेगळं छापतात. त्यांच्याकडे सामनासारखे संपादक आहेत की नाही मला माहित नाही, पण जे कोणी संपादक असतील ते वेगळंच छापतात. त्याच्यामुळे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. बघा, ऑपरेशन सिंदूर भारताकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या जवानांच्या बद्दल, आपल्या सेनेच्या बद्दल स्वाभिमान बाळगणं ही योग्यच आहे. याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करूच शकत नाही. सर, 11 वर्षातले प्रगतीचे आकडे सांगितले आणि आपण 5व्या नंबरवरनं 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था झालो असं म्हटलं. पण नवीन जे काही आकडेवारी आहेत त्यानुसार गरीब हा गरीब होत जातो पर कॅपिटा इन्कमच्या दृष्टीने आणि 50% बॉटम पॉप्युलेशन आहे त्याच्याकडे फक्त 3% होती. अशी आकडेवारी आहे. असं आहे की स्टॅटिस्टिक्स जे असतं ना हे थोडं डिसिव्हिंग असतं. आता जगातला सगळ्यात श्रीमंत देश हा अमेरिका आहे, सगळ्यात श्रीमंत. आता अमेरिकेमध्येही आपण जर बघितलं तर अशाच प्रकारची इन्कम डिस्पॅरिटी आपल्याला पाहायला मिळते की वरच्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात पैसेवाले आहेत. प्रश्न हा नसतो. प्रश्न वेल्थ जमा करणं हे चुकीचं नाहीच आहे. प्रश्न आहे की वेल्थचं डिस्ट्रीब्युशन आहे की नाही. आणि आज आपण पाहू शकतो की जर 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर येत असतील, 25 कोटी लोकांना जर घर मिळत असेल, पिण्याचं पाणी मिळत असेल, वीज मिळत असेल, तर खऱ्या अर्थानं आपण प्रगतीकडे चाललेलो आहे. आणि म्हणून कोणी 2 पैसे जास्त कमवले हे महत्वाचं नाही आहे. जो शेवटचा व्यक्ती आहे त्याला संधी मिळते की नाही, त्याला मूलभूत सोयी मिळत आहेत की नाही, या आधारावर अर्थव्यवस्थेचं आकलन करावं लागतं आणि त्या आधारावर परिणामकारक बदल हा मोदी सरकारने केला आहे. अभिजित सागर, अभिजित. 81 कोटी लोकांना जर फुकट रेशन दिलं जात असेल तर ते अर्थव्यवस्था बलशाली आहे असं कसं समजायचं? पहिली गोष्ट अशी आहे की हे जे रेशन देणं आपण सुरू केलं ते कोविडच्या काळात सुरू केलं आणि कोविडच्या काळात सगळ्यांना गरज होती म्हणून आपण ते रेशन दिलं. आणि आज केंद्र सरकारला या ठिकाणी असं वाटतंय की काही मूलभूत गोष्टी आपल्याला आपल्या नागरिकांना मोफत दिल्या पाहिजेत. त्यामुळे केंद्र सरकार ते देत आहे आणि ज्यांना आवश्यक वाटतं ते घेत आहेत. कारण त्यांचा एक मूलभूत प्रश्न जर सुटला तर त्यांना जे मिळणारे पैसे आहेत ते दुसऱ्या 2 गोष्टींवर खर्च करता येतात. त्यामुळे याचा अर्थ ते म्हणजे बाबा